श्री तुकोबांनी एक आम्हाला म्हटलं की दिवी इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलावया वचन जेणे तू जोडशी नारायण नासे जीवपणा भौरव. मनुष्य देहाची विशेषता काय आहे की एखाद्या कुत्र्याला पण शरीर आहे, त्याला पण इंद्रिय आहेत, आपल्याला पण शरीर इंद्रिय आहे, पण त्याच्यात फरक काय आहे? कुत्र्याला डोळे आहेत पण त्याला देव दिसण्याची शक्यता नाही. कुत्र्याला कान आहेत पण एकही शब्द कळत नाही. याचा अर्थ आहे की त्यांच्या शरीरामधली इंद्रिय फक्त प्रपंचाला उपयोगी पडतील एवढ्यासाठी आहे. संसार करायसाठी पशूंची इंद्रिय पुरेशी झाली, बस बस तेवढी झाली. पण माणसाचं इंद्रिय जी दिलेली आहेत ना, ती केवळ संसाराच्या योग्यतेची नसून त्याला देवच कळेल याच्या पद्धतीची. नवे नवे श्री तुकोबा की नासे जीवपणा भवरो. आपल्या ठिकाणी प्राप्त झालेली जीवदशा आहे ते संपून जाईल आणि आपण साक्षात परमात्मा रूप आहोत असा आपल्याला अनुभव घेता येईल. एवढ्या उच्च श्रेणीचं शरीर आपल्याला मिळालेलं आहे. पण असलं शरीर जरी मिळालं असलं तरी ते संतांच्या संगतीत गेल्याशिवाय त्याला आपल्या स्वरूपाची प्राप्ती होत नाही. आणि म्हणून या समाजामध्ये खरं तर वास्तविक पाहता दोन शक्ती या विश्वाच्या पाठीमागे आहे. एक क्रियाशक्ती आहे ती परमात्म्याची आहे आणि दुसरी ज्ञानशक्ती आहे ती संतांची आहे, ती गुरूंची आहे.